मंडळी, नवरात्रीची उपवासाची सिरीज सुरू केलेली आहे, तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। एका भांड्यामध्ये 1 कप भगर घेतलेले आहे आणि अर्धा कप शाबू घेतलेला आहे। हा बारीक करून घ्यायचा, एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा। त्याचबरोबर अर्धा कप दही घालायचं आणि 1 कप पाणी घेऊन व्यवस्थित यामध्ये ओतून मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आहे ते झाकून 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं। चटणी बनवायची आहे। अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी ओलं खोबरं, 4 चमचे दही, हिरवी मिरची, मीठ घालायचं आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं। गरजेपुरतं पाणी घाला। त्यानंतर 2 चमचे तूप गरम करून घ्या। सुक्या मिरच्या 2 टाकायच्या आहेत आणि छान असा तडका देऊन घ्यायचा। मिश्रण आहे ते 15 मिनिटं छान असं भिजलेलं आहे, तर दाटसर झालेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं पाणी घातलं। थोडा अगदी पाव चमचा इतका खाण्याचा सोडा घातलेला आहे। इडली पात्राला तेल लावून घेतलेलं आहे, त्यामध्ये हे इडलीचे मिश्रण आहे टाकून घ्यायचे। पाणी गरम झालेलं आहे आणि सर्व व्यवस्थित ठेवून घ्यायचे। 15 मिनिटांसाठी इडली वाफवून घेतलेली आहे। पाहू शकता तुम्ही, उपवासाची मस्त अशी इडली तयार झालेली आहे। जाळी सुद्धा खूप छान पडलेली आहे आणि पटकन निघाली जाते, पाहू शकता तुम्ही। तर आता नवरात्रीमध्ये नक्की तुम्ही ट्राय करा ही उपवासाची इडली आणि चटणी, आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।